नमस्कार. केदारनाथांच्या अवतार कार्यात श्री काळभैरवांनी अलौकिक व महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. नाथांनी महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिण दिग्विजय मोहिमेला प्रारंभ काशीतून केला. पुढे तो रणभैरव रत्नासुरांना मिळाल्यानंतर श्री केदारनाथांनी काळभैरवांना सरसेनापती केले. काळभैरवांनी दक्षिण मोहीम यशस्वी पार पाडली. अनेक बलाढ्य राक्षसांचा वध केला आणि त्या ठिकाणी तीर्थाची स्थापना केली. कुंभासूर मारुनी कुंभोज, कोथळासूर मारुनी कोथळी, दानवत्ती मारुनी दानोळी, भैयासूर मारुनी भुये, सिंहासूर मारुनी शिये या गावांची स्थापना केली. सिंहदुर्ग व इतर देवांची ग्रामदेवता म्हणून प्रतिष्ठापना केली. असा हा काळभैरव करवीर काशीचा नव्हे तर केदारनाथांच्या गळ्यातील तैत होता. श्री काळभैरवांनी अष्टभैरवांची स्थापना करून उत्तराभिमुख खडक धारण करून श्री केदारनाथांच्या सेवेसाठी उभे राहिले. काळभैरव हा शिवशंकरांच्या अंशापासून उत्पन्न झालेला प्रखर आणि तेजस्वी अवतार आहे. चतुर्भुज मूर्ती, हातात त्रिशूळ, खडग, डमरू व अमृत पात्र असूनही हे केदारनाथाप्रमाणे उभे आहे. या क्षेत्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या असुर प्रवृत्तीला दंड देणारे अष्टभैरव यांच्या अंकित आहे. असा हा क्षेत्रपाल वाडी रत्नागिरीचे रक्षण रूपी वैभव असून या क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढवण्याचा मान त्यांना दिला आहे. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग बल, श्री काळभैरवांच्या नावानं चांग.